सभा संपन्न झाली। काल माजी आमदार संतोष चौधरी म्हणाले की ही जी होणारी सभा आहे ही बेकायदेशीर आहे आणि याच्यावरती आम्ही संबंधित कलेक्टरकडे कारवाई करण्यासंदर्भात पत्र दिलेलं आहे आणि मुख्याधिकाऱ्यांसुद्धा कारवाई होईल। माजी आमदार संतोष चौधरी हे महाराष्ट्राच्या विधानमंडळाचे माजी सदस्य आहेत। विधानमंडळाचं काम असतं कायदे तयार करणे। मला असं वाटतं की त्यांनी 5 वर्षामध्ये त्या कायदेमंडळाचा अभ्यासच केलेला नाही आहे किंवा त्यांना नीट या कायद्याचा अभ्यास नाही। नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुट्टीवर गेले, मयत पावले, अपात्र झाले किंवा कुठल्याही कारणास्तव ते नसतील तर त्यांच्या उपरांत त्यांच्या मागे उपनगराध्यक्ष या प्रभारी नगराध्यक्ष असतात आणि प्रभारी नगराध्यक्षांना अशा प्रकारच्या सभा घेण्याचा अधिकार आहे। हे मी म्हणत नाही आहे, हे ज्या कायद्याचं जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये आहे, हे त्यांनी नीट वाचावं आणि कोण कायदेशीर आहे किंवा कोण बेकायदेशीर आहे हे ठरवण्याचा अधिकार संतोष चौधरींना नाही आहे, तो कायद्याला आहे। आणि जर ही सभा बेकायदेशीर असेल तर त्यांनी याबाबत महाराष्ट्र जिल्हाधिकाऱ्यांकडे किंवा न्यायालयामध्ये दाद मागावी, परंतु अशा घोषणा करून काही साध्य होणार नाही आहे। आणि हे जे संपूर्ण विषय होते, एकीकडे विकास कामाच्या बाबतीत ओरडायचं, स्वतः सभा तहकूब करून पळून जायचं आणि कोणीतरी सभा घेत आहे त्या सभेला त्यांनी बेकायदेशीर म्हणायचं, ही दुटप्पी भावना आहे। या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून घेतलेले निर्णय आहे, कारण अनेक विषय असे आहेत की ते शहरामध्ये करणे आवश्यक होते। अशा वेळेला जर ही सभा घेतली आणि या सभेमध्ये जर काही विषय मंजूर होत असेल तर त्याला बेकायदेशीर म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे। आणि किमान जे सभासद आहेत त्यांनी तरी असं म्हणू नये, कारण आम्ही विरोधात असताना आम्ही त्यांच्या कोणत्याही सभेवर असा बहिष्कार केला नाही। आम्ही बाकायदा सभेला गेलो, सभेमध्ये आम्हाला जे विषय पटले आम्ही त्याला समर्थन सुद्धा दिलेलं आहे। आम्ही यापूर्वी 74 विषयांना त्यांच्या समर्थन दिलेलं आहे आणि त्या समर्थन दिलेल्या विषयाच्या व्यतिरिक्त जे विषय असतील आम्ही त्यांना निश्चित आमची हरकत नोंदवली होती। आताच्या दिवशी ते अशा प्रकारची निश्चित हरकत नोंदवू शकले असतील। आमच्या नगराध्यक्षांनी त्यांना निश्चित विनंती केली होती की आपण या सभागृहामध्ये या आणि सगळ्या प्रकारची चर्चा करा। बरं, हो ते असे म्हणाले की मग गायत्री भंगाडे ताईंच्या वेळेसच काय या ठिकाणी वाद घातला आणि त्यावेळेस काय विषय मंजूर केले नाही? आपण सर्व पत्रकारांना माहिती आहे की सभागृहामध्ये पत्रकारांना येऊ दिलं जात नव्हतं। याच्या पाठीमागचं कारण हेच होतं की खरं काय खोटं काय हे जनतेला कळू नये, परंतु नगरपालिका प्रशासनाने काढलेल्या व्हिडिओमध्ये आपण स्वतः बघा, नगरपालिकेच्या ह्या सभेमध्ये उलट पक्षी आम्ही सभागृह कधी सोडलेलं नव्हतं। आम्ही ते विषय नामंजूर करण्यासाठी सभागृहामध्ये बसून राहायचो, परंतु त्यांनी तहकूब म्हणून या सभा उधळून लावलेल्या होत्या। याला कारणीभूत स्वतः आहे। आम्ही कधीही कोणती सभा तहकूब केलेली नाही, आम्ही कोणती सभा अशी सोडून पळून गेलेले नाही। त्यामुळे जे पळून गेलेले असतील त्यांना हा प्रश्न तुम्ही विचारू। हो, त्यांनी एक अजून मोठी विषय सांगितला की 28 तारीखला सर्वांनी सावधान राहा असं बोललेले आहेत। खरं कोण ना खोटं कोण लवकर समोर रजनीताई सावकर यांचं सर्टिफिकेट ओके आहे का गायत्रीताई भंगाडे यांचं ओके आहे समोर येईल? हे बघा, रजनीताई सावकारे असो की गायत्रीताई भंगाडे असो, जर न्यायालयामध्ये हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतील तर त्यावर असं भाष्य करणं योग्य नाही। हा न्यायदेवतेला फैसला करू द्या आणि न्यायदेवता ही मेरिटवर त्यांचा निकाल देणार आहे। कारण जर 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 ते त्या जातीचे असतील तर त्यांचा दावा सिद्ध होईल, त्यांचा दावा सिद्ध होईल, अन्यथा न्यायालयामध्ये त्यांना न्याय मिळणार नाही आहे। आणि माझ्या मते मी तर अगोदर सांगितलं, त्यांच्याजवळ असे कोणतेही कागदपत्र नसल्यामुळे ते अपात्र झालेले आहेत। कारण जात पडताळणी सदस्य समिती असते, तिथं काही लेचे बेचे किंवा कुठे राजकीय कार्यकर्ते बसलेले नसतात। ते संपूर्ण अभ्यास करून त्याच्या अंती तो निर्णय देतात। त्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे ते अपात्र ठरलेलं आहे। न्यायालयात सुद्धा त्यांना अशा प्रकारचा दिलासा मिळणार नाही। आता ते त्यांच्या गटातले नगरसेवक अस्वस्थ आहेत। आजही आम्हाला अनेक नगरसेवकांचे कॉल आले किंवा आमची मिटिंगला यायची इच्छा आहे, परंतु आम्हाला येऊ दिलं जात नाही आहे। पण असो, त्यांचा गट आहे, त्यांचे नगरसेवक आहे, त्यांनी त्यांच्या पद्धतीने निर्णय घेतला। आमचं काही म्हणणं नाही, परंतु दुःख हेच आहे की त्यांनी आजच्या बैठकीत यायला पाहिजे होतं आणि निश्चित त्यांना जो अधिकार आहे, नगरसेवकांना अधिकार आहे ना, सभागृहामध्ये जर एखादं काम चुकीचं होत असेल तर त्याची लेखी द्यायला पाहिजे होतं, त्याची लेखी हरकत नोंदवली पाहिजे होती।
परंतु बाहेर कोणीतरी एक जण घोषणा करतो की आमचा त्याचा बहिष्कार असेल ते बेकायदेशीर आहे. ही सभा कायदेशीर आहे किंवा बेकायदेशीर आहे हे न्यायालय ठरवेल किंवा नाही, परंतु आम्ही सांगतो ठामपणे ही सभा कायदेशीर आहे आणि ज्यांना बेकायदेशीर वाटत असेल त्यांनी न्यायालयाची करावी तपास. ती विषय मंजूर झाले आणि आजची सभा कशी झाली? आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये किमान 300 विषय होते आणि सर्वच 300 विषयांना बहुमताने आम्ही मंजूर केलेलं आहे. त्याबाबतचं इतिवृत्तसुद्धा आम्ही त्वरित लिहिलेलं आहे, सूचकानुमतसुद्धा त्वरित लिहिलेलं आहे. कायद्याच्या चौकटीमध्ये ज्या प्रकारची सभा होणे अपेक्षित आहे त्याच प्रकारची सभा आज आम्ही केलेली आहे. प्रत्येक विषयाचं वाचन केलेलं आहे, त्याच्यावर मतांतरे घेतलेलं आहे, त्याच्यावर कोणी जे पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील किंवा प्रशासन असतील या सर्वांनी त्याच्यावर साधक बाधक चर्चा करून त्या विषयानं मंजुरी दिलेली आहे. म्हणजे एकंदरीत भुसावळ शहराचा विकास आता या आपल्याला तुम्ही बघत असाल की 12 तारखेपासून 12 मेपासून चार्ज घेतल्यानंतर एक महिनाभर आपली आचारसंहिता होती, त्यानंतर ही सभा झाली. यानंतर आता प्रत्यक्ष कामांना गती येईल, कारण नगरपालिका कायद्यानुसार कोणतेही काम जोपर्यंत मीटिंगमध्ये मंजूर होत नाही तोपर्यंत त्याचं कुठल्याही प्रकारची निविदा करता येत नाही किंवा त्याच्या प्रकारे कोणतेही असे कार्यादेश देता येत. हाय अंगावर खादी संघ कामाची यादी, हाय अंगावर खादी संघ कामाची यादी, अशी दमदार एंट्री आमच्या दादाची. आमचा दादा लई रुबाबदार, रुबाबदार, अरे आमचा दादा लई रुबाबदार, रुबाबदार. रूपाची देखण्या इठूची काढूया नजर नजर. आलाया आलाया आषाढीचा सण, टाळांचा चालतो गजर. सावळ्या सावळ्या मावी ठुरायाला पाहुनी जीव होई दंग. टाळ मृदुंगावरी ठेका धरुनी नाचतो माझा पांडुरंग. ठेका धरुनी नाचतो माझा पांडुरंग. अपनी यारी में दम ना समझना तू कम, चर्चा आपलीच हाय उगा नडायचं नाय. जो भिडला त्याला फोडला आपला कारभार थेटच हाय. झुंड अपना है शेरों का उगा वाकड्यात शिरायचं नाय. कुणी किती बी करू दे हवा नाव आपलंच गाजतय भावा. कुणी किती बी करू दे हवा नाव आपलंच गाजतय बाबा. तुझ्या नावाचा रे गोर माझ्या संसाराचा गोफ, गोड वाटे इडा पिडा सुख येई आपोआप. कधी ठकनी पाऊले नाही घेतली माघार, मनी ठेवून या जाण तुझ्या कृपेचा आधार. विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला, विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला, विठ्ठला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.